हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? तर बरेच राहा, हसत खेळत राहा, कारण आयुष्याला काही वन्स मोर नाही. आयुष्य हे आपल्याला एकदाच आहे, कारण इथं सेकंदाचा आणि मिनटाचा हिशोब लावला जातो. तर असं नाही की मग डबल आयुष्य भेटलं आणि तेव्हा आपण खुश राहू आणि आता फक्त कष्टच करू, तर असं काहीच नाही आहे. त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, कारण आपण बघतच आलेलो आहे 9 ते 10 दिवस झाले आज. आणि अक्षता म्हात्रे म्हणून प्रकरण जे चालू आहे, तर एकीकडे पंढरीची वारी म्हणजे त्या लोकांना किती आनंद होता आणि एकीकडे हिची हृदय पिळवटून टाकणारी घटना म्हणजे सामूहिक बलात्कार. तर खरंच किती एकदम अशी दुःखद घटना तिच्यासोबत घडलेली आहे. आणि ज्या वेळेस ते 3 नराधम तिच्या अंगाचे लचके तोडत होते, तर तिचा छळ करत होते, तेव्हा तिच्या मनाला कसं वाटलं असेल आणि तिने किती धावा केला असेल, आईवडिलांचा केला असेल, बहिणींचा केला असेल, भावाचा केला असेल, अक्षरशः तिथल्या त्या देवाचा केला असेल, पण कोणीही तिच्या मदतीला आलं नाही. आणि शेवट प्रतिकारशक्ती तिची जेव्हा संपते, तेव्हा ती देवावर सुद्धा राग भरते आणि ती देवाला सुद्धा नंतर ती बोलून दाखवते. तर ती काय बोलली असेल, तिच्या मनाच्या त्या वेदना, तर तिची ती जी एक सहनशक्ती होती पार सहन करण्याची, ती सुद्धा संपल्यावर शेवट ती देवाला म्हणती. आणि ज्या म्हणजे मंदिरात सुद्धा जागा सेफ नाही, ज्या देवावर आपण विश्वास ठेवतो, काही त्याच्याकडं मागतो, आणि त्याच ठिकाणी जर असं घडलं, तेव्हा तिच्या मनाला काय वाटलं असेल. तर वैतागून त्याच्यानंतर ती मग जेव्हा तिची शक्ती संपते, तेव्हा ती देवाला बोलून दाखवती की वैतागून गेले संसाराला, मग संसाराच्या कटकटीला, म्हणून आले होते देवा तुझ्या वाटेला. तर तू तरी देशील मला आसरा, होरपळलेल्या मनाला दिलासा. नको होती कुणाची सहानुभूती, हवी होती फक्त मनाला थेट शांती. म्हणूनच तर आले होते देवा, टेकडी चढून शांत तुझ्या मंदिरी. पण इथेच तर घात झाला, पुजाऱ्यांनीच केला माझ्यावर घात, आणि माझ्या इज्जतीचे तोडले लप्तरे. भरकटलेल्या अस्वस्थ मनाला पुजाऱ्यांनीच घातला घाव. कळलाच नाही रे त्या नराधमांचा इरादा, तुझ्यावर होता ना विश्वास तसाच पुजाऱ्यावरही ठेवला तूच म्हणून विश्वास. म्हणूनच भुलले रे त्यांच्या गोड बोलण्याला. तू होतास ना रे तिथे जेव्हा गुंगीचे औषध दिले मला, पण तुलाही नाही दिसला का रे तुझ्यातला पशु मातलेला. द्रौपदीसाठी तर कृष्ण होऊन धावला, पण ऐकूनही आला का रे तुला माझा करून धावा. तू तर कृष्ण, तूही झालास आता आंधळा अनबहिरा. काय होते रे तुझं माझं वैर, म्हणून बघत राहिलास तू. इज्जतीची झाली लप्तरे, वासनांद लांडग्यांनी नासवलेले. आई बहिणीची घातली शपथ, तरीही न थांबलेले. घाबरून गेले हरणाच्या पाडसासारखी, प्रतिकार शक्तीही नाही राहिली, आता प्राणच नाही उरले. अर्थ किंकाळे वेदनांची दाही दिशा घुमली, पण मदतीला कोणीच नाही धावले. तुझ्यावर विश्वास होता ना रे, मी तुझ्या गाभाऱ्यात थांबले, पण तू दगडाचा देव हे मरताना ध्यानी आले. झाला माझ्या देहावर नाही रे, माझ्या देहावर नाही, तो वार होता माझ्या भक्तीवर, तुझ्यातल्या त्या विश्वासावर, आणि त्या प्रत्येक मुलीच्या बापावर आणि भावावर. काळजावर मारले रे हातोडी, कोणी नाही ऐकली माझ्या दुःखाची कहाणी. तू आहे खरंच या जगात, तुझ्या मंदिरापेक्षा वाटली बरी मला, ढकलून दिलं ती खोल दरी. आता तरी तू जागा हो, तुझ्यावरचा विश्वास उडण्याआधीच. एकच सांगते, फाशी झाली पाहिजे या नराधमांना, नाहीतर सोडतो गाभारा, जिथे काळिमा लागला तुझ्या विश्वासाला. तर खरंच खूप छान वाक्य होते हे 2-3. तर रात्री जेव्हा मी बघितलं, म्हटलं खरंच आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर केले पाहिजे. तर असं बिचारी एकदम संसाराला कंटाळून, आणि असं वाटलं बा देवाच्या मंदिरामध्ये आपण सेफ राहू, पण अक्षरशः देवाच्या मंदिरामध्ये सुद्धा सेफ जागा नाही आहे. तर
महिलांनी जायचं तर जायचं कुठं, हा आता खूप मोठा प्रश्न आहे. तर सर्व महिलांना एकच विनंती आहे, कितीही कटकट होऊ द्या, कितीही संसाराला वैतागून जाऊ द्या, पण जे ठिकाणी आपण राहतो तीच जागा आपल्यासाठी सेफ आहे. आणि ज्यावेळेस आपण घर सोडतो तर ती जागा आपल्यासाठी कधीही सेफ राहत नाही. तुम्ही मंदिरात जा किंवा एखाद्या घरामध्ये आश्रय घ्यायला जा, लोकांची वासना कधी फिरल आणि कधी ते कोणावर काय करून बसतील त्याचा काहीच नेम नाही. तर अक्षरशः तिला जेव्हा तिच्यावर ही घटना घडत होती सामूहिक बलात्काराची, तेव्हा तिला ज्या नवऱ्याने त्रास दिलेला आहे, ज्या सासू सासऱ्यांनी त्रास दिलेला आहे, अक्षरशः तिला त्यांची सुद्धा आठवण येत असं की यांनी सुद्धा मला वाचवायला यावं. पण याच अगोदर मला एक सांगायचं आहे की ज्या वेळेस मुलगी घर सोडते ना, तर ती फक्त आपल्या नवऱ्याच्या विश्वासावर घर सोडते, ना सासू सासऱ्याच्या सोडते, ना नंदाच्या सोडते, ना जावाच्या सोडते. ती घर सोडते फक्त आपल्या नवऱ्याच्याच भरोशावर सोडते, कारण तो आपल्याला आयुष्यभर साथ देणारा असतो आणि त्यांनी ते 7 फेरे घेतलेले असतात, 7 वचनं दिलेले असतात. पण आता हल्लीच्या युगामध्ये असं झालेले की एक वचनसुद्धा निभवायला लोक तयार नाहीत. तर ज्यावेळेस तिच्या छळ होत होता, तिच्यावर बलात्कार होत होता, तर तिला अक्षरशः त्या त्रास दिलेल्या नवऱ्याचं सुद्धा आठवण येत असेल. आणि मी तर म्हणते त्या तिन्ही नराधमांना शिक्षा तर झालीच पाहिजे, पण त्याचबरोबर तिच्या घरच्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. जेवढे ते 3 नराधम त्या याच्यामध्ये गुन्हेगारी आहे, त्याच्या दुप्पट तिच्या घरचे व्यक्ती हे गुन्हेगार आहे. तर खरं तिच्या घरच्या व्यक्तींना सुद्धा त्याची हे झाली पाहिजे, काहीतरी शिक्षा झाली पाहिजे. आणि गणपती बाप्पाने तेव्हा नाही वाचवलं, पण कमीत कमी त्याच्या पायापाशी तरी तिला जागा द्यावा, हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली अक्षताताईला. तर खरंच खूप अवघड आहे. तर सर्वांनी आपली मुलगी म्हणून वागवा आणि मुलींही आपले आईवडील म्हणूनच सासू सासऱ्यांची राहा. पण आता कसं झालेलं आहे, मुलींचं तर आहेच समजा वागणं हे, पण अजूनसुद्धा लोक खूप असे हे झालेले का. आमच्या इकडं पण मागं एक घटना झालेली आहे की 2 मुलं होते तिला, एक मुलगा आणि एक मुलगी. तर तिनं पण असं संसाराला कंटाळून आणि शेवटी तिने तळ्यामध्ये आत्महत्या केलेली आहे. घरच्या व्यक्तींना कंटाळून काय 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 करणार आहे. आपण आईवडिलांना सांगतो, आईवडिलांना पण असं वाटतं की आज सुधरेल, उद्या सुधरेल, पण काही कुणी लवकर सुधरत नाही. तर चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.